आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील हजारो नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा नदीचे पावित्र्य जपण्यासाठी दरवर्षी कृष्णा आरतीसारखे धार्मिक उपक्रम राबवणे आवश्यक आहे. कृष्णा नदीच्या पाण्यामुळे नदीकाठावरील अनेक कुटुंबांचे जीवन समृद्ध झाले असून शेतीला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर मिळावा, तसेच उन्हाळ्यात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शासनाने प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उज्जैन पीठाचे जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. चिकोडी तालुक्यातील येडूर येथे आयोजित कुंभोत्सव, लक्ष दीपोत्सव, कृष्णा आरती, राजगोपूर लोकार्पण व विविध धार्मिक कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चणसिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामी, काशी पीठाचे ज्येष्ठ जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशी पीठाचे नूतन जगद्गुरू मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित होते. तसेच राज्यसभेचे माजी सदस्य व केएलई संस्थेचे गौरव कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, माजी मंत्री, विद्यमान विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चिकोडी सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्यासह विविध मठाचे मठाधीश मान्यवर उपस्थित होते. वाराणसी येथे गंगा नदीवर होणाऱ्या गंगा आरतीप्रमाणे कृष्णा नदी काठावरील धार्मिक क्षेत्रामध्ये होणाऱ्या कृष्णा आरती कार्यक्रमांनाही राज्य शासनाने अनुदान द्यावे अशी मागणीही जगद्गुरूंनी केली. यावेळी पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की श्रीशैल पीठाच्या जगद्गुरूंच्या नेतृत्वाखाली येडूर परिसराचा सर्वांगीण विकास झाला आहे. भविष्यात येडूर येथील वीरभद्र देवस्थान हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास येईल, त्यासाठी गावकरी व भाविकांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमदार गणेश हुक्केरी यांना मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रकाश हुक्केरी म्हणाले की 1 ते 6 मार्च दरम्यान झालेल्या धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी शिस्त राखून सहकार्य केले. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कार्यकर्ते व प्रशासनाने रात्रंदिवस मेहनत घेतली असून पोलिसांचेही त्यांनी कौतुक केले. श्रीशैल पीठाचे JM मल्लिकार्जुन शास्त्री, नागराज शास्त्री, कोल्हूरचे नंदेश्वर शास्त्री, हैदराबादचे ज्ञानेश्वर शास्त्री, मल्लिकार्जुन शास्त्री व शंकर शास्त्री यांच्या हस्ते कृष्णा आरती करण्यात आली. या सोहळ्यासाठी लाखो भाविकांची मोठी उपस्थिती होती. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಕಳಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿ, ಬಹಳ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ನಿರ್ಗಮಿಸಿ, ಈಗಾಗಲೇ ಶ್ರೀಗಳು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ 1 ಲಕ್ಷ ದೀಪೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ತಾಯಂದಿರು ಅಂತಮ್ಮರು ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾದ राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.